आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। महाड पुणे पंढरपूर मार्गावरील वरंद घाट 31 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता बंद। प्रवाशांना ताम्हिणी घाट मार्गे आणि पोलादपूर आंबेनळी घाट मार्गे जावं लागणार। लोकसभा निवडणुकांमुळे पीएमपीएमएल मालामाल। मतदान पेट्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पीएमपीएमएलचा वापर। एका दिवसामध्ये 1,27,00,000ची कमाई। पुणे विभागाकडून रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील अनधिकृत 560 विक्रेत्यांवर कारवाई। 351 विक्रेत्यांकडून 3,17,000चा सामूहिक दंड वसूल। पुणे महापालिकेने एसटी महामंडळाला ठोठावला दंड। स्वारगेट परिसरात अनधिकृत होर्डिंग लावण्याप्रकरणी 1.5 लाखाचा दंड। पुण्याहून जळगावसाठी लवकरच विमानसेवा सुरू होणार। पुण्याहून जळगावला 1.25 तासात पोहोचता येणार। प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन विमानसेवा नियमित होणार। पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावामध्ये सरपंच केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन। 160 बैलगाडा मालकांचा सहभाग, तर मावळमधील आई एकविरा बैलजोडीने पटकावला प्रथम क्रमांक। पुण्यात एअरटॅग नसलेल्या बैलांना शर्यतीत भाग घेता येणार नाही, तर बैलांचा खरेदी विक्री करता येणार नाही। 1 जून पासून बैलांना एअरटॅग बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरमध्ये प्राणी शुश्रूषा केंद्रामध्ये पालिकेच्या वतीने अनेक सोयी सुविधा, मोठ्या प्राण्यांच्या दहन यंत्राचीही सोय।